दंगल नियंत्रण पथक सध्या परभणीमध्ये पोहोचलेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। प्रकाश आंबेडकर वंचितचे अध्यक्ष त्यांचे ट्विट आपण पाहतोय। संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना करणं ही लज्जास्पद बाब आहे। बाबासाहेबांचा पुतळा किंवा त्यांच्या प्रतीकाची विटंबना करणं हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये। घटनेनंतर तिथे पहिल्यांदा पोहोचणारे हे वंचितचे कार्यकर्ते होते। त्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली। कायदा सुव्यवस्था कायम राखण्याचं आवाहन मी करतो असं प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केलेलं आहे। तर या आंदोलनामध्ये आता महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय। दुकानांच्या पोस्टर्सची तोडफोड करण्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर असं पुढे म्हणतात की येत्या 24 तासात समाजकंटकांना अटक झाली नाही तर त्याचे परिणाम भोगावे लागतील। तर काही वेळापूर्वीची ही दृश्य पाहतोय। जमाव संतप्त झाला होता। विसावा परिसरातली काही दुकानांची बॅनर्स आणि त्यांचे जे काही नेमप्लेट्स होत्या त्याची देखील तोडफोड करण्यात आली। काही ठिकाणी पाईप देखील जाळण्यात आल्याचं कळतंय। महिला देखील या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडलेल्या आहेत। तर दंगल नियंत्रण पथक देखील परभणीमध्ये दाखल झालंय। सचिन खरात असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील, या आंबेडकरी नेत्यांनी जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे। त्यासोबतच जी घटना घडली, संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची जी विटंबना झाली, त्याचा तीव्र शब्दात निषेध देखील या नेत्यांनी वर्तवलेला आहे। पण त्यासोबतच जनतेला, आंबेडकरी जनतेला, अनुयायांना शांत राहण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। काही ठिकाणी टायर जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला, पण सध्या ती आग विझवण्यात आलेली आहे। तर पाईप देखील जाळले गेले होते, ती देखील आग विझवण्यात आल्याची माहिती मिळते। दंगल नियंत्रण पथक परभणीमध्ये दाखल झालं असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।